नमस्कार। यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे आपण केरळमधली पद्मनाभम स्वामी मंदिर जे आहे, जे जगातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर आहे, तर तेच मंदिराची प्रतिकृती, भव्य प्रतिकृती आपण यंदाच्या सजावटीसाठी करत आहोत। 120 फूट बाय 90 फुटाचा हा सेटअप आहे आणि त्याची उंची 100 फूट असणार आहे। जास्तीत जास्त डिटेल काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। कळसावर म्हणजे गोपूर ज्याला म्हणतात, त्याच्यावर साधारण 500 मूर्त्या असणार आहेत आणि भव्य प्रमाणातले याळी पिलर जे म्हणतात साऊथला, तसे 30 खांब असणार आहेत। याच्यामध्ये एक प्रमुख गणपतीच्या वरच्या बाजूला एक घुमट असणार आहे, त्याचप्रमाणे 3 मोठी सिलिंग असणार आहेत। अशी प्रत्येक ठिकाणी कलात्मकता दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ही संधी मला मंडळाने दिली, त्याकरता मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो। कामाची आत्ता सुरुवात झाली आहे। 10% काम झालेलं आहे, म्हणजे ज्याला मोल्ड तयार करणे म्हणतात, माती काम करून मोल्ड तयार करणे, ते काम आता पूर्णत्वास चाललेलं आहे आणि आता फायबर प्रोडक्शन आजपासून चालू होणार आहे। आमचा प्रयत्न हा असेल, 25 तारखेला गणपती आहे, 27 ऑगस्टला गणपती आहे, 25 ऑगस्टपर्यंत ही पूर्ण कलाकृती पूर्ण झालेली असेल। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सजावटीचा शुभारंभ आज या ठिकाणी बाबूराव सरस मैदानाच्या समोर आपला दरवर्षीप्रमाणे होतोय। आजच्या सजावटीच्या निमित्ताने पुण्यनगरीमध्ये गणेशोत्सवाची चाहूल सुरू होते। पद्मनाभ मंदिराचा, केरळमधील अतिशय सुंदर मंदिराचा देखावा यावर्षी आपण साजरा करणार आहोत। 88 दिवस अजून बाकी आहेत, परंतु आपला प्रयत्न यावेळेस 29 ऑगस्टला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। 15 ऑगस्टपर्यंत हा संपूर्ण सजावट पुणेकर नागरिकांकरता, महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांकरता, देशातून येणाऱ्या भाविकांकरता, विदेशातून येणाऱ्या भाविकांकरता ही सजावट सर्वांना जास्तीत जास्त दिवस बघायला मिळावी, म्हणून 15 ऑगस्टपर्यंत ही सजावट पूर्ण करण्याचा संकल्प ट्रस्टने केलेला आहे। विनायक रासकर यावर्षी ह्या सजावटीचं जे निर्मिती करणार आहेत ते विनायक रासकर आहेत। काळे हे आपले मंडपवाले आहेत आणि त्याला नयनरम्य विद्युत